ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा. काय म्हणणार? समान. कितीही लांबली एक रेषा आणि एक कितीही कमी असेल तरी त्या दोन रेषांना काय म्हणणार तुम्ही? समांतर. परीक्षेला हमखास प्रश्न येतो तुम्हाला याच्यावर एक 2 मार्कांनी रेषा ओळखायची. आणि हे इथे कोणती रेषा आहे? लंब रेषा कशी ओळखायची? बेसला एक कोण 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 सांगा ना. हे आहे का लंब रेषा? हा? हे का नाही आहे लंब रेषा? पण मग हिला पण छेदले नाही. हे आहे का लंब रेषा? आहे का नाही? नाहीये? आहे का नाही? आहे. ज्या दोन रेषांमध्ये काटकोन तयार होतो त्या रेषांना लंब रेषा. लंब रेषा म्हणायची. भले त्या अशाही आल्या असतील तरी ती लंबच आहे आणि अशी आली असेल तरी सुद्धा ती लंब आहे. मुद्दाम एका परीक्षेला दिलं होतं कन्फ्युजन त्यांनी की असा चौकोन दिला आणि असं मध्ये आणि त्यांनी सांगितले ए बी आणि बी सी या दोन रेषांमध्ये काय सॉरी या दोन रेषा कोणत्या रेषा आहेत? या दोन रेषा लंब रेषा. आलं लक्षात? काटकोनात छेदल्या पाहिजे त्या लंब रेषा. काटकोनात. जायचं पुढे. आता क्षेत्रफळ सूत्र माहिती सगळ्यांना क्षेत्रफळाचं? कोणाची? एक कशाची लांबी रुंदी? चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ. अगं चौरस. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. चौरस सगळ्या बाजू सारख्या ना. बाजूचा वर्ग. सगळ्या वर्गाचं चौरस. चौरसाला किती बाजू असतात? कोण किती असतात? चौरसाला 4 कोण असतात. प्रत्येक कोण किती मापाचा असतो? 90 अंशाचा. बघा ना, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. सॉरी मला तो गोल माझा अंदाज आहे. हा जो आहे 360 डिग्री असतो. 360 डिग्री. ओके. त्याच्यानंतर हा चौरस आहे. हा 90 अँगल, हा 90 अँगल, हा 90 अँगल आणि हा 90. याला 4 बाजू आहेत. चारही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. त्याच्यानंतर आयत. आयताला 4 बाजू, 2 बाजू समान. 2 बाजू कशा? समान. आणि याचा पण प्रत्येक कोण 90 अंशाचा. याला 4 शिरोबिंदू, याला पण 4 शिरोबिंदू येतात परीक्षेला प्रश्न. आता हा 8 सेंटीमीटर असेल तर हा 4 असेल तर हा 8 असेल तर सगळे 8. थोडी बेसिक माहिती आहे? बरं. मग हे सगळं चौरस 360 डिग्रीचा असतो. आयत सुद्धा 360 डिग्रीचा असतो. आणि तुमचा जो काही म्हणजे दुसरी एक आकृती असते तर चौकोन हा आपला 360 अंशाचा असतो. आणि त्रिकोण जो असतो 180 अंश. मग असाही प्रश्न आला होता एका परीक्षेला. त्रिकोणाचं माप चौकोनाच्या किंवा चौरसाच्या किती पट असतं? प्रश्न येत आहे का? त्रिकोणाचं माप चौरसाचा. त्रिकोणाचे माप चौरसाच्या किती पट असते? अरे चौरसाच्या निमपट राहील ना बाबा. किती राहील? निमपट. त्रिकोणाचं विचारतो ना. त्रिकोणाचे माप चौरसाच्या किती पट आहे? निमपट. आलं लक्षात? आता याच्यावरचं रेग्युलर तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र माहिती. बाजू गुणिले बाजू.
द्या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. अरे राजा चौरस हा कोण आहे ग? गुणिले रुंदी आहे ना शुभम, ती लांबी पण तीच आणि रुंदी पण तीच आहे ना चौरसाची, म्हणून बाजू गुणिले बाजू. लांबी ते आयताच आलं ना का कसलं काय? पण इथे तरी तर चौरसाचं लांबी त्यांना त्याचं तेच चालेल, लांबी आणि रुंदी चालेल. पण तीच असं त्याचं काही चुकलेलं नाही. लांबी रुंदी गुणाचं उत्तर फायनल तेच येणार ना. confuse करणारा एक प्रश्न आला होता. आता तेवढं समजा एकच संख्या दिली, चौरस आहे, एका चौरसाची बाजू 4 आहे, त्याचं क्षेत्रफळ काढा. मग कोण चार बरोबर कळते, पण लांबी जो 4 गुणिले 4च करणार ना क्षेत्रफळ शेवटी. घेतलं, आयता क्षेत्रफळ लांबी रुंदी गुणिले नाही, मग पुन्हा कन्फ्युजन करतात कधी कधी. पण चौरस आहे ना, त्याची आयता रुंदी तीच क्षेत्रफळ आहे. लांबी त्यांना गुणिले ते हे माहिती आपल्याला आहे. समजतं. नाही ते त्यांना माहिती आहे. चौरसाच्या सगळ्या बाजू 4 तीच लांबी तीच रुंदी. त्यालाच आपण भले बाजूचा तुम्ही वर्ग रुंदी म्हणतो. रुंदी लिहिली तर तो 4 गुणिले 4च लिहिल त्याच्यात. असं माझं त्याच्यानंतर म्हणणं. उत्तर बरोबर आदेश म्हटलं, एक्झॅक्ट. त्याचं कन्फ्युजन नको तिथं. रुंदी का बरं नाही दिली? त्याला रुंदी म्हणजे तेच ते माहिती, तेच मी सांगते की झाले का? रुंदी म्हणलं वाक्य. आता याच्यावरचं एक उदाहरण आलं होतं बघा, थोडं कन्फ्यूज करणार आहे. मग आपल्याला तसं उदाहरण घेऊया. बाकी रेग्युलर पुस्तकातले तुमच्या टीचर पण एक्सप्लेन करतील उदाहरण. फक्त सूत्र घालायचे आणि आपले बेसिक कन्सेप्ट जे आहे निमपट दुप्पट वगैरे करणं ते आपल्याला जमलं पाहिजे. ते कशात पण येणार आहे, म्हणून फ्रॅक्शन आपले पक्के पाहिजे. पूर्णांक fraction. चला पूर्णांक अपूर्णांक पुढे जाऊया. एक उदाहरण होतं, चौरसाची बाजू निमपट केल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होतो. बघा उदाहरण काय बघा. चौरसाची केल्यास काय फरक? चौरसाची बाजू ऊन यायला लागलं त्यावर. निमपट केल्यास क्षेत्रफळावर काय फरक आहे विचार. क्षेत्रफळावर काय परिणाम. आता एवढं झालं का तुम्ही मग वय घेणार, दिनदर्शिका घेणार, मग आपण क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. फॉर एक्झाम्पल हा चौरस आहे. सामीर उदाहरण घे. क्षेत्रफळ कसं ठीक आहे, काय 16च्या 4 झाले म्हणजे किती? 16च्या 8 झालं असतं तर काय म्हणलं असतं तुम्ही? बघा हे 8 cm तर काय म्हणाल? याचं काय क्षेत्रफळ आहे कोण सांगा. क्षेत्रफळ सांगा पटकन. क्षेत्रफळ सांगा. 8 बाजूचा 8 बाजू असलेला चौरस आहे, या त्याचं क्षेत्रफळ 8 सांगा. सेंटीमीटरचा काय येईल. 8 आडे 16 नाही 8 गुणिले 16 स्क्वेअर मीटर. 8 गुणिले 8 याला आपण चौरस सेंटीमीटर चौरस मीटर म्हणा. चौरस सेंटीमीटर. चौरस चौसेमी. सेमी 64 चौसेमी असं उत्तर आले. याला निमपट केलं, या बाजूला काय केलं, बाजू निमपट केली तर काय परिणाम होईल. याला 4 केलं किती आलं? काय क्षेत्रफळ? क्षेत्रफळ आता किती आलं. 16 16 स्क्वेअर चौरस सेंटीमीटर. 16 चौरस सेमी. ओके. असा एक प्रश्न आला होता परीक्षेला 2019-22 ला आला. 19 की 22. तर या पद्धतीने जर आलं तर काय परिणाम झाला याचा. वाक्य असे आले होतं का क्षेत्रफळ निमपट झालं, क्षेत्रफळ पावपट झालं, क्षेत्रफळ पाऊणपट झालं. आलं लक्षात. काय सांगतो मी, क्षेत्रफळ दुप्पट झालं. पावपट. काय झालं, क्षेत्रफळ काय झालं, पावपट झालं. बाजू निम्मी गेली की क्षेत्रफळ पावपट होतं. कोणत्याही बाबतीत आता हे पक्क डोक्यात ठेवायचं. बाजू निम्मी क्षेत्रफळ पावपट. क्लिअर. असं जर आला आपल्याला तिरकी घेणारा प्रश्न तर त्या पद्धतीने जायचं. तुम्हाला डायरेक्ट सोडवायची पण गरज नाही, लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊयात का.
क्षेत्रफळाचं कळलंय. आणखी क्षेत्रफळात कुणाला काही आहे का कशात एखादा प्रश्न सर आम्हाला घ्या. बरं आता जे कॉमन प्रश्न आहे दिनदर्शिका वय हे कॉमन प्रश्न आहे बुद्धिमत्तेला नेला. आता बुद्धिमत्तेवर मी येतो. तर बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला पुन्हा मूळ अक्षर इंग्रजी मूळ अक्षर 25 मूळ अक्षराची आपली वर्णमाला दिलेली तुम्हाला रेषेवर पुन्हा पाठ आहे संख्येसह हा अशा पद्धतीची तुमची गट असतो. बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला प्रचंड स्कोर करून देणारा विषय आहे. बुद्धिमत्ता मी 2 वर्षापासून शिकवत नाही, पण मी त्याच्या अगोदर शिकवायचो. माझा सगळ्यात आवडता विषय. तर बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला आकृत्या असतात बरोबर. तर आकृत्यांमध्ये आरशातील प्रतिमा, पाण्यातील जलप्रतिबिंब, आरशातील काय मग प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील याच्यात एकच सूत्र लक्षात ठेवायचं. काही आम्हाला सरांनी आमच्या मी शिकायला असताना स्कॉलरशिपला सांगितलं होतं की ते इरेजर घ्यायचं आपलं हे करायचं. पण मला तरी वाटतं फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवायचं आणि आपलं नजर कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवायचं. गिरवायची आकृती पाठीमागे बघायचं असं सांगितलं होतं. पण खूप जणांचं कन्फ्युजन होतं त्याच्यात, चुकीचं देतात. मी मागच्या वर्षी अनुभवलं 2 वर्षापूर्वी. तर त्याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं आरशातील प्रतिमेमध्ये काय होतं डावं उजवं होतं. डावी बाजू काय होते उजवीकडे जाते. डावी होते उजवी होते डावी. उजवी होते डावी. डावी उजवी होते आणि उजवी डावी होते. आणि दुसरं काय जवळचं जवळ राहतं लांबचं दूरचं दूर राहतं. फॉर एक्झाम्पल हा आरसा आहे आणि आरशामध्ये एक आकृती आहे. तुम्ही दोघी पुढे बघा. अशा पद्धतीची आकृती आरशामध्ये. ती इकडे आल्यावर कशी काढून दाखव. यात हा आरसा जो आहे ना शाबाश. 3 टाळ्या दिसते. या आरशाच्या नियत म्हणजे जवळ कोण आहे हा टोक आहे बाणाचा. तो बरोबर इथं बरोबर. आणि अशा 2च आकृत्या कन्फ्यूज करतात परीक्षेमध्ये. 2 तर काही कुठंच बसत नाही, काहीतरी वेड्या वाकड्या दिलेला. फक्त एकच बघायचं आरशाच्या जवळ कोण आहे आणि ते असं होतं असं झाले, असं होतं असं झालं बरोबर. पुढे दुसरं आहे पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय वर आणि खाली. वरचे खाली खालचे जे आपण म्हणतो ना खाली म्हणतो ते काय पूर्वी राजकारणी हरले का खाली मुंडक वर पाय. तर इथे एक माणूस आहे समजा. तर मग इथे दिसताना कसा त्याचे दिसेल काय दिसतंय जवळ पाण्याच्या इथे काय होती पाण्याच्या जवळ पाय. आणि डोकं कुठे जाईल जवळचं जवळ जाईल दूरचं दूर जाईल. ट्रिक्स बाकी काही लक्षात ठेवू नका. कन्फ्युजन होतं. 2 आकृत्या परफेक्ट राहतात, 2 कन्फ्यूज करतात आपल्याला. आणि 2 तर काही जवळपास पण पोहोचत नाही, उगाचच दिलेले असतात. तर 2 मध्येच कॉम्पिटिशन राहतं की नेमकं उत्तर कोणतं चूज करायचं. बारीक ह्या 2च गोष्टी लावायच्या, खालचं वर वरचं खाली, डावीकडचं उजवीकडे उजवीकडचं डावीकडे. आणि ते जे काही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले कुठले अक्षर सारखे दिसतात
ते पाठ करून ठेवायचे, लक्षात ठेवायचे. त्याला काही वेगळी काही ट्रिक्स वगैरे काही नाही. किंवा मग दुसरं म्हटलं तर बाई तुमची प्रॅक्टिस घेत असतील 2 महिन्यात तर त्याला गिरवायचं आणि मागच्या बाजूने बघायचं. सर काही कायला नाही मुलं काय करतात असं पेपर उलटा काय पुस्तक उलट नाही नाही आहे करतात तसंच ठेवायला लागेल. म्हणूनच मी काय करतो, पाण्याच्या मी याच पद्धतीने घेतो. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल ना तर डायरेक्ट आपल्याला कन्फ्युजन होतं, पण मुलं पटकन सांगतात. कारण आपली नजर एवढी त्याच्यावरती नसते. आपल्याला काय ते करायचे बाकी करायचे, पण मुलं बरोबर लक्षात ठेवतात. ही पद्धत लक्षात ठेवा बरं का. आधी उलट बिलट करायचं नाही पेपर, हे लक्षात उलट केल्याला कन्फ्यूज होतो आणि मग आलेलं उत्तर चुकतं. आणि दुसरे काही प्रश्न प्रकार जे आहेत आकृत्यांचे, समान आकृत्या, अर्धी आकृती पूर्ण करणं, आकृत्यांचे प्रश्न तुम्हाला आहे ना एकदम म्हणजे मेरिटकडेच घेऊन जातात. आकृत्या अजिबात चुकू द्यायच्या. 2 मार्क्स म्हणजे फुकटचे मार्क्स आहे. काही सेकंदामध्ये आकृती सॉल्व्ह करतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण जायचं नाही. डोळे आणि आपली एकाग्रता हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. उद्या गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त शाळेला सुट्टी राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता एवढं कळलं. दिनदर्शिका. आता दिनदर्शिका शिकूया. दिनदर्शिकेचे सरळ सरळ प्रश्न असतील तर काही कन्फ्युजन. पटापट मला सांगा. दिनदर्शिका. लीप वर्ष दर किती वर्षांनी? 4. लीप वर्ष आहे की नाही हे कसं ठरवायचं? ज्या संख्येला 4 ने भागलं ते लीप वर्ष असतं. बरोबर. ज्या संख्येला 4 ने भाग जातो तर हे 1800 बरोबर. पूर्ण शतक संख्या असेल तर पूर्ण शतक संख्या करून बघा ना. 0 गेलं की भाग. पण ते लीप वर्ष नाही. 1800 आहे का लीप वर्ष? नाहीये. आहे नाहीये. नाही. दुसरा एक रूल काय होता? पूर्ण शतक संख्या असेल. 1800 ही पूर्ण शतक संख्या आहे. 400 ने भागायचं त्याला. 400 ने भागायचं. पूर्ण शतक संख्या किती ना? 400. तरी पूर्ण शतक संख्येला एक प्रश्न मला असा आदलेलाच होता असा की त्याच्यामध्ये 1800 वेगळं म्हणलं हे तर 1800 1900 हे जे येतात ते फसवतात. ते जातो पूर्ण भाग 4 ने पण ते राहत नाही कारण त्याला याने भागावं डायरेक्ट भाग द्यायचा असा. 4 मग निश्चित भाग गेला मग ते लीप वर्ष नसेल तर मग नाही. 400 ने भाग द्यायचं. हो. पूर्ण शतक संख्या. पूर्ण शतक संख्येला 400 ने भाग द्यायचा. अच्छा. बरं का मुलींनो काय 400 ने भागून 4 ने भाग दिला प्रत्येक वेळेस तर उत्तर येणार नाही. फक्त 2000. सर्व विद्यार्थी रांगेनं घरी जातील. कोणी गोंधळ करणार नाही. एक एक वर्ग सोडा खाली. 2000 भागिले सर्व 400 विद्यार्थी रांगेनं घरी जातील. 2000 वयाचं एक घ्या. लीप वर्षाचं कळलं. आता सारखे वार जे आहेत पटापट वाक्याला वेळ कमी आहे तुमच्याकडे. मुलं लिहित नाही म्हणून बघायला. पहिले लिहा ना. सारखे वार या. सारखे वार या पटापट. या पटकन लिहित आहे. सारखे वार त्याची एक आपल्याला वाक्य बनवून ठेवायचं सारखे वारांचं. लोस्वा सिबा. मध्येच कोणतरी ओरडतं बरं का. लोस्वा सिबा. लोकी स्वादी सिद्धी बाजी.
काय तुम्ही काय घेतलेले? लोटीस बागी शिटी बागी. ओके, मग ठीक आहे. टीचरांनी सांगितलेले 30 लक्षात. आम्ही असं घेतलं. ते दिन फक्त दिन बॉक्स. लोकमान्य टिळक पुण्यतिथी किती कधी असते? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन, त्यानंतर स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, त्यानंतर शिक्षक दिन, शिक्षक दिन, 5 सप्टेंबर आणि बालदिन, बालदिन. या दिवशी सारखा बाळ घेतो. बरोबर? फक्त हे येतो एवढं लक्षात नाही ठेवायचं. उदाहरणात सांगतो तुम्हाला. द्याल का उत्तर? हा? या वर्षीचा 15 ऑगस्ट किती तारखेला आला होता माहिती का? कोणत्या वारी आला होता 15 ऑगस्ट? सोमवार नाही, रविवारी आला होता. आपल्या सगळ्या सुट्ट्या रविवारी झाल्या की नाही? मग शिक्षक दिन कोणत्या वारी आला? शिक्षक दिन सुद्धा रविवारी आला. आजच्या दिवशी हा? लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी आली? रविवारी. आणि बाल दिन म्हणजे सगळे वार काय होते? रविवारी. ते लक्षात ठेवायचे. पुन्हा दुसरं नाताळ 1 मे. सर आम्हाला टीचरांनी एक वाक्य दिलंय. राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्रात नाताळला गांधीजींचे दर्शन घेणार. बरोबर. म्हणजे छत्रपती शाहू महाराज नाताळ, महाराष्ट्र दिन आणि गांधी जयंती एकाच वेळी. शाबाश, व्हेरी गुड. म्हणजे तुमचं आहे, टीचरांनी दिले. आता त्याच्यावरती फक्त काय आहे की वर्ष आणि तारखा ज्या राहतात त्याचं गडबड होते तुमची. ते एक उदाहरण घेऊ. हा? कोणत्या महिन्याला कुठला वार येतो आणि तो कसं सोडवायचा? हा. 15 जानेवारी. हा, 15 जानेवारी. कोण आहे रे माझी बडबड? 15 जानेवारी 2010 बोलू नका. मंगळवार. शौर्य काय चाललंय? 15 जानेवारी 2003 ला मंगळवार. 19 जानेवारी 2009 ला 2009 ला कोणता वार? असा एक प्रश्न आहे, परीक्षेला आलेला होता. चला बोला. सोमवार. बुधवार. मध्ये लीप वर्ष येत आहे बरं का? हो, येत आहे का? लीप वर्ष येत आहे ना मध्ये? मग तो एक हे पुढे जाईल. 2 होते ते लीप वर्षाला तो 2 दिवस पुढे जाईल ना. समजा इकडे बघा, इथे एक टायटल घ्या. ऐका, हे माझं कोण बोलतोय? शुक्रवार. महिने सारखे असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. या दोघांमधलं अंतर किती आहे? 15 आणि 19 मधलं अंतर 4. 4. 2009 आणि 3 मधलं अंतर किती आहे? 6. किती आहे? 6. बरोबर. या दोघांमधलं अंतर 4 आणि या दोघांमधलं अंतर 6. बरं, आता गंमत मध्ये काय झाली आहे? 2 लीप वर्ष आलेत मध्ये. काय झाले? 2 कोणते आले सांगा बरं लीप वर्ष? 2004 आणि 2008. 4 अधिक 6 अधिक 2 झाले 12 दिवस पुढे जाईल. 12. किती झाले? 12. मंगळवारपासून आपल्याला 12 12 येतात. मिळाले. आणि मग याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? आपला आठवडा किती दिवसात असतो? 7 दिवसात. याचं उत्तर 12 मिळाले. हे 2 कुठून आले? तर लीप वर्ष 2 आले, म्हणून त्याचे 2 घेतले. 12 भागिले 7. उत्तर काय येतं? काय 7 एक 7. बाकी किती उरते? 5. आपल्याला भागाकार काढायचा नाही, बाकी काढायची.
बाकी किती येते 5. बघा 7 1 7 आणि बाकी उरते 5. बाकी उरते 5. आता तुम्ही काय करा, मंगळवार पासून 5 दिवस पुढे जा. मंगळवार पासून 5 दिवस पुढे जा. कोणता वार येतो मग? रविवार. राहील लक्षात? राहील का? आता हे याच पद्धतीने दोघांमधला फरक, तारखेतला फरक, वर्षातला फरक, मध्ये लीप वर्ष आले असतील तर लीप वर्ष ऍड करायचे. कळलं? हे झालं महिने सारखे असताना. बरोबर? दुसरं एक माहिती आहे तुम्हाला, फेब्रुवारी महिन्यात जे वार असतात तेच वार मार्च महिन्यात असतात. फेब्रुवारी महिन्यात जे वार असतात तेच वार मार्च महिन्यात असतात. लीप वर्ष नसतात. हा पूर्ण लीप वर्ष नसतात. लीप वर्ष नसतात. लीप वर्ष नसतात. ऐका, साध्या वर्षामध्ये लिहून घ्या. साध्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात जे वार असतात तेच मार्च महिन्यात असतात. आणि एखाद्या वेळेस असाच प्रश्न येतो एकदम साधा, महिन्यात असतात. ते माहिती आहे ना, 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. हा? कधी? वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आणि कधी शेवट. पण साध्या वर्ष. साध्या लीप वर्षाला साध्या एक वर्ष. वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो आणि लीप वर्षामध्ये तो एका एक दिवसाने दिवसाने पुढे जातो. आता उदाहरणार्थ आज किती तारीख आहे? 24. मग या वर्षाची शेवट किती तारखेने होईल? 31 शेवटचा 31 तारीख. डिसेंबर. आज कोणता वार आहे? अरे वार बुधवार. तर 31 डिसेंबरला कोणता वार असेल? बुधवार. 31 डिसेंबरला बुधवार. 7 दिवस पुढे जायचं. बुधवार 31 डिसेंबरला बुधवार. मग 1 जानेवारी 2026 ला मग 1 जानेवारी 2026 ची सुरुवात गुरुवारनं झाली आहे, तर शेवट कोणत्या वाराने होईल? गुरुवारानेच होईल. ज्यानं सुरुवात होईल त्यानंच शेवट होईल, कारण 2026 हे साधं वर्ष आहे. लीप वर्ष आहे का? बरं, याच्या आधीचे लीप वर्ष कोणते? 2024. असाही प्रश्न येतो ना परीक्षेला, मुद्दा म्हणून आपल्याला फिरकी घेण्यासाठी. बरं, हे अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर आता एक उदाहरण घ्या. मीनाचा 1 एप्रिल 1900 बरं का? मीनाचा लिहायचंय. लिहायचं मीनाचा पुढचा रे. मीनाचा जन्म 1 एप्रिल 1982 रोजी झाला. लिहायचंय त्याला. लिहिता का? हो. रुकले चल तेव्हा संपली बाई. नाही ना जी ना बाई. मीनाचा 1 नंबरला बसली ना. 1 एप्रिल 1982. मीनाचा जन्म मीनाचा 1 एप्रिल 1982 रोजी सोमवारी झाला. तर तिचा 7वा वाढदिवस
त्याला वार पण आहे, वारा सगळं. चलो. पहा काय करायचं, 1982 अधिक 7 किती झाले? 1989. सर बुधवार. हा. काय ते? अरे वा, काय बात. सांगितले वजाबाकी करायची, हा. वजाबाकी दोन्ही वर्ष मिळवायचं आणि त्याला सातून भागायचं. बाकीचे पुढे राहायचं, मागे जायचं. आता इथे आपल्याला काय करायचं, सोमवारी +2 ला पुढे जायचं. 12:30 मध्ये. म्हणजे मंगळवार बुधवार, तिचा 7वा बर्थडे असेल बुधवारी. आता वयाशी रिलेटेड एक वाक्य लिहून घ्या. वयाशी संबंधित वाक्य लिहा. त्यांची शाळा सुटली आहे ना? आता आपल्याला शाळेत जायला लागेल. माझ्या दिनदर्शिकेचे बघा, 1, 2 आणि 3 तारखेला जो वार असतो तो वार कोणत्या तारखेला असतो? 29, 30 आणि 31. बर, महिन्यात 5 जे आहे, 5 वार खूप महत्वाचे आहेत. कोणत्या तारखेचे वार 5 वेळा येतात? 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. तेच 29, 30 आणि 31 ला येतात. बरोबर. आणि 7चा आकडा लक्षात ठेवायचा. 7 न भागून जे काही शिल्लक उरते ती शिल्लक म्हणजे एक वाक्य तुम्हाला लिहिता आलं तर बघा. सलग महिन्याचे वार करताना महिन्याच्या दिवसांची संख्या भागिले 7 करून बाकी काढावी. म्हणजेच काय, समजा उदाहरणार्थ तुमचा सप्टेंबर महिना 30 भागिले 7 किती येतं? 4. 4 आठवडे 2 दिवस. उरलेले 2 दिवस म्हणजे बाकी. आणि मग बाकी 2 म्हणजे थोडक्यात काय, जर 5 सप्टेंबरला सोमवार असेल तर 5 ऑक्टोबरला कुठला वार असेल? 2 दिवस पुढे जायचे. महिन्याचे किती दिवस आहे सप्टेंबर महिन्याचे? 30. आलं लक्षात? या पद्धतीने पुढे जायचं. तर म्हणजे असे कधी कधी काय होतं, 5 सप्टेंबरचा दिलेला असतो आणि 31 डिसेंबरचा विचारलेला असतो. तेव्हा ही ट्रिक वापरणं सोपी पडेल. हा, तशा वेळेला पण चालतं. म्हणजे 7 म्हणजे ऍडिशन आहे महिन्यांचं. त्याच्या नोट्स आहेत माझ्याकडे, पण मला ते सापडले नाही. मी तुम्हाला आहे ना कसं सापडेल, आमच्या मागे आता काय आहे, काल आमची वार्षिक रोज सकाळ 8-9 घरी रोज. ते काल पण मी कसे तरी समजा थोडेफार लिहिण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडे आहेत नोट्स सगळं. तर ते मला पाहायला लागते शाळेच्या कपाटात, त्या कपाटात. तेव्हा आपण अशा ट्रिक्स तयार करतो आणि मग परीक्षा संपली का 2-4 महिने परत रिलॅक्स होतो. बरं, तुम्हाला दिशादर्शक बाण दिलेला आहे दिशांवरच्या प्रश्नाचा. हा, सांगा बरं. 8 दिशा. आणि पुन्हा 2 दिशा राहिल्या, वर खाली. वर आणि खाली. त्या बऱ्याच वेळेला वर गेला, खाली गेला असे प्रश्न राहतो. डावीकडे गेला, उजवीकडे गेला. ते गोष्ट लक्षात ठेवायची. हा कुठे तुमचा दिशादर्शक बाण आहे, हे चक्र आहे तुमचं. दिशा चक्र म्हणतो आपण. भूगोलातही शिकलोय 3रीला, नाही का? हे चक्र पाठ करून ठेवायचं. हे उत्तरेला ज्या वेळेला तोंड असतं. आता एक लक्षात ठेवायची, ही डावी आणि उजवी. उत्तरेला तोंड असताना डावीकडे कोणती? पश्चिम. आणि उजवीकडे आणि पाठीमागे. तसंच तोंड जर काही या बाजूला असेल तर डावीकडे उत्तर, उजवीकडे दक्षिण. डावी उजवी असं तुम्ही इथे लोकमान्याला दिलं नसेल तर हो देतो. म्हणजे मग काय लक्षात ठेवायचे तुम्हाला? फक्त तोंड कोणीकडे आहे ते लक्षात ठेवायचे. मग वर जर का तोंड पूर्वेला असेल तर वरच्या बाजूला डावी, खालच्या बाजूला उजवी. तेवढंच आहे, वळायचं नाही. तर म्हणजे वळायचा प्रश्न होता की इकडं वळला तिकडं वळला, तर तेवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. ते तेवढे कॉर्नर करत राहायचं.
डावीकडे कधी वळा, उजवीकडे कधी वळा. जेवढी प्रॅक्टिस कराल ते काय खूप 1 आणि 2 प्रश्नात येणार नाही. तुम्ही जेवढ्या वेळेला प्रॅक्टिस कराल, प्रश्नपत्रिका सोडवाल, तुम्हाला ते लक्षात येईल. पुढे सूत्र एक आहे याचं. 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंशाने साधारणपणे पुढे जातो. तर त्याच्यामध्ये जे याचं सूत्र होतं आपण म्हणजे नाही का घड्याळामध्ये काटा कसा तयार होतो, तर तो तुमच्या पुस्तकात पण आहे. 11/2 गुणिले मिनिट वजा 30 आणि गुणिले पुन्हा तास. हे सूत्र आहे तुमच्या पुस्तकात पण आहे ते सूत्र. कोण काढायचं, कोणाचं माप काढायचं, कोणाचे माप काढणे, घड्याळातल्या घड्याळातलं कोणाचं माप काढायचं. आता वयाचं वय वजा 30 गुणिले तास. तुम्हाला ते माहिती आहे का वर्ष दिले का मुलांना रौप्य महोत्सव अमृत शतकोत्तर पण घ्यायचं. 125, 150, 175 या पद्धतीने. आणि 1000 वर्षाला काय म्हणतो आपण? 1000 वर्षाला सहस्र. काय म्हणतो? सहस्र. हे लिहून घ्या. 1000 वर्षे म्हणजे सहस्र. रोमन संख्या सगळ्यांना पाठ आहे का रे? पाठ काय केलं तुम्ही त्याला? हा जो काय IVX LCDM त्याचं काही बनवली का काही सूत्र? ते काय IVX LCDM LCDM चढता क्रम आहे. 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. याचे प्रश्न असे येत नाही तुम्हाला सरळ सरळ. याचे प्रश्न कसे येतील? D - C = how many? तर मग तुम्हाला करता आलं पाहिजे. डी म्हणजे 500. 500 - 100 = 400. सोडणी येतं ते. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचे. रोमन संख्या चिन्ह. सर रोमन संख्या चिन्ह 400 ला CD. काय काय? रोमन संख्या चिन्ह 400 ला CD येईल ना? 400 ला काय लिहिणार तुम्ही? कसं लिहिणार? कसं लिहिणार? C आणि D ना? C आता D काय आहे? 500 ना. मग सी त्याच्या माहिती मागे कोण आहे? सी आहे. CD. बरोबर. आणि तुम्हाला आणखी याच्यात जर गेलो आपण 450 आहे कसं लिहिणार? CDL. CDL. 500 तू 450 लिहायचं. जसं आपण 50 लिहिताना काय लिहितो? L. बरोबर. 400 ला काय लिहिणार? CDL. तर ते तुम्ही ज्या ज्या पद्धतीने हे पुढचेच लक्षात ठेवायचे व्यवस्थित. एक्स पर्यंत तुम्ही रेग्युलर लक्षात ठेवता. पुढचे लक्षात ठेवताना नीट लक्षात. वयाचं घ्या. वय कुठल्याही 2 व्यक्तीच्या वयाचं अंतर कायमस्वरूपी सारखं असतं. बरोबर. आता वय लक्षात घेताना 3 काळ लक्षात ठेवायचे.
भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. एक उदाहरण घेतो मी वयाचं, म्हणजे पटकन लक्षात येईल. बोल नको. सांगू का? रामचे आजचे वय 25 वर्ष आहे. तर 7 वर्षांनी त्याचे वय किती नाही? 32. 30 राहील. 32. कोणी सांगितलं? 32. हे बघा, रामचे आजचे वय 25. किती आहे? 25. आणि प्रश्न काय विचारलाय? 7 वर्ष. 7 वर्षांनी त्याचे वय किती राहील? 32. 25 साठी कसा? 32. आता हाच प्रश्न मी आणखी थोडा वेगळ्या पद्धतीने विचारतो. रामचे आलं उत्तर याचं? रामचे 10 वर्ष 10 वर्षापूर्वीचे वय 25 होते. बघा बरं कोण करतं ना? 25 वर्ष होते. तर 7 वर्ष. रामचे 10 वर्षापूर्वीचे वय 25 वर्ष होते. तर 7 वर्षाने त्याचे वय किती राहील? ऐका, इथे मात्र काय करावं लागेल? हे तिन्ही जे काळ आहेत तिन्ही काळ भूतकाळ, आजचं वय आणि भविष्य. बरोबर. आज म्हणजे वर्तमान. 10 वर्षापूर्वीचं वय 25. पण आजचं वय 35. आजचं वय किती? 35. कसं काढले हे? 25 अधिक 10. बर, त्यानंतर 7 वर्षानंतरचे वय 42. कसं येईल? 35 अधिक 35 अधिक 7. 42. आलं लक्षात? पुन्हा एखादं आडलेलं गणित मूळ ठिकाणापासून किती अंतरावर जायचं? कुठला प्रश्न? दिनदर्शिकेत जाते. दिशांवर असतं ना सर, एका ठिकाणापासून तो 5 किलोमीटर चालला, डावीकडे वळून परत 7 किलोमीटर गेला. त्याला काउंटिंग असतं. त्याला काय? हे आता समजा एखादं त्यांचा गोंधळच होतो सर त्याचा. तुमचा एखादं उदाहरण आहे का तुझ्या डोळ्यासमोर? आपण ते करूया. हे बाळ मूळ ठिकाणापासूनचं अंतर किती? बोला. शिकवत नाही ना.
उत्तर दक्षिणेला 25 किमी गेला, नंतर तो पूर्वेला 17.5 किमी गेला, त्यानंतर उत्तरेला 10.5 किमी गेला, शेवटी तो पश्चिमेला 17.5 किमी जाऊन थांबला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता ही जी आहे याला उत्तर दक्षिणेला 25 किमी गेला. दक्षिण कुठे? खाली. किती गेलाय? 25. त्यानंतर काय म्हटले दुसरं वाक्य, नंतर तो पूर्वेला 17.5 किमी गेला. पूर्व कुठे? किती? 17.5. बरं, तो किती गेलाय? 17.5 किमी. ओके. त्याच्यानंतर पुढचं काय वाक्य? त्यानंतर उत्तरेला 10.5 किमी गेला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी लाईन आहे ही कितीची आहे? 25 किमी. ते इकडे वर येताना किती गेलाय? 10. 10.5 किमी. बरोबर. त्यानंतर शेवटी तो पश्चिमेला 17.5 किमी गेला. पश्चिम कोणीकडे? इकडे. कोणीकडे? इकडे. किती गेलाय तो? 17.5. आपण बाण दाखवलं पण इथे कुठं होईल त्याचा? इथेच होईल, कारण इकडे 17.5 गेला होता, इकडे 17.5 किमी. 17.5 किमी. त्यानंतर उत्तरेला तो 17.5 किमी जाऊन थांबला. तर तो मूळ ठिकाणापासून किती? आता तो इथून जो निघाला होता इथे 0 अंतर होतं आणि इथे पोहोचल्यावर किती अंतर होतं? 25. आणि तो गेलाय किती? 10.5. 25 वजा 10.5. 10.5. सॉरी, 10.5. 24 येईल. ऐका, इकडे 5.5 0.5 आहे ना ग. कमी. इकडे बघा 0.5 किती काही आहे का? नाही म्हणजे आपल्याला 0 घ्यायचं. 0तून 5 जातील का? हातचा घ्यायला. नाही. 24.5. इथे किती राहिले? 4. इथे किती झाले? 10. 10तनं 5 गेले 5. 4तनं 0 4. 2तनं 1 14.5 आहे तो पर्याय क्रमांक 3. याला काय करायला लागेल? ड्रॉइंगच करावं लागेल. दिशा फक्त कळल्या पाहिजे. कागदावरच्या दिशा लक्षात ठेवा आपल्या, नाहीतर तुम्ही पेपर घेऊन फिरत बसाल पूर्व कुठे पश्चिम कुठे. कागदावरच्या दिशा कधीही लक्षात ठेवा, कागदावरची कायमस्वरूपी दिशा ही उत्तर आहे आणि दक्षिण. तो सुरुवातीला 25 किलोमीटर दक्षिणेला गेला, त्याच्यानंतर तो पूर्वेला गेला 17.5, त्याच्यानंतर तो उत्तरेला गेला 10.5 आणि मध्येच तो कुठे झाला परत पश्चिमेला वळला. पण किती? 17.5. म्हणजे जेवढा इकडे गेला होता तेवढाच तो इकडे आला, म्हणजे या ठिकाणी येऊन थांबला. पण ही संपूर्ण रेषा आहे 25 किमीची किंवा हे अंतर आहे 25 किमीची. 25 किमी आहे. आणखी काय तरी असं काम करायचं. त्याच्यावर एक लक्षात तुम्हाला माहिती आहे का की आपलं पर्सेंटेज राहतं प्रश्नांचं. माहिती आहे का तुम्हाला की परीक्षेमध्ये सोपे, मध्यम आणि अवघड स्वरूपाचे प्रश्न असतात. तर तुम्हाला साधारण 30% सोपे प्रश्न असतात, 40% मध्यम स्वरूपाचे असतात, 30% तुम्हालाही सोडवता येते वर्गातले असे असतात, 40% थोडेशी बुद्धीचा कस लावतात आणि 30% प्रश्न असे राहतात ते आपला वेळ काढतात. म्हणजे एवढं काम करायला आपल्याला कमीत कमी 2-3 मिनिटं लागतात. हे वेळ खाणारे प्रश्न. मॅथ्स वेळ कुठं करायचा आहे? मग असे जसे शेकडेवारीचे गणित आपण 10 सेकंदात 15 सेकंदात सोडवतो, तो वेळ इकडे थांबवायचा. मोठ्या प्रश्नाला इथं वेळ लागणार. दिशांच्या प्रश्नाला वेळ लागतो कारण बाणं काढायचे. वयाच्या प्रश्नाला वेळ लागतो. वयाचे जर डिफरन्सचे प्रश्न असतील दोघांच्या वयातील फरक वगैरे
ऐक ना मॅम. तर त्याला वेळ लागतो आणि त्याला काय आहे सरावच पाहिजे. आता दोन व्यक्तीच्या वयातलं अंतर कायमस्वरूपी कसं असतं सारखं. समजा आता तुम्ही आणि मी आपल्या दोघांच्या वयातलं वय आजचं अंतर 20 वर्षे. तर आणखी मी तुमच्याकडे 10 वर्षांनी भेटायला आलो तरी आपल्या दोघांमधलं वयाचं अंतर किती असेल? 20 वर्ष हा? 20च राहणार आहे. 20च राहणार. बदल होईल का? आजचं अंतर 20 वर्षे आणि मी 10 वर्षानंतर तुम्हाला भेटायला आलो तरी पण किती राहील? 20. अरे 20. तसंच करतो ना 20 आणि 10 30. आता मी मोठा होईल तसे तुम्ही पण तुम्ही मोठे होणार ना. लहान राहणार आहे का? तुम्ही 20 वर्षांनी मोठे व्हाल ना. तुम्ही लहान राहणार का? का एवढीच वाढ राहील तुमची? 5वीतच राहाल का तुम्ही? नाही. ते एक वाक्य लक्षात ठेवायचं. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न येतो आजच्या वयातील अंतर एवढे एवढे. बरं आणखी तुम्हाला काय आणखी घ्यायचे पोरांनो? नाही. कंटाळे? हा. ऋतू माहिती आहे ना? सांगा बरं 6 ऋतू. भारतीय सौरक्षण. वसंत, ग्रीष्म, हा. हेमंत, शिशिर, हा. वर्षा आणि बरोबर. शरद. छान सगळं तुम्ही छान रिस्पॉन्स दिला. जे मुलं थोडेसे थांबले अभ्यासाला त्या मुलांनी अभ्यास करायचा. शाळेचा रिझल्ट लागला पाहिजे आपल्या चांगला. हा तुमच्या मुलं मध्ये बसू शकतात त्यांनी आतापासून चांगला अभ्यास केला तर हा ही गुणवत्ता यादीत येईल. हा पण येऊ शकतो चांगला अभ्यास केला तर. आलं लक्षात? आपण हा 5वीलाच आहे होऊ शकतो तुमचं. तुम्ही करा चांगलं. लागलं पुन्हा एखाद दिवशी मी येईल आणि फक्त ट्रिक्स घेऊन येईल. त्यावेळेला खाली बसायचं आहे कोणी